दिल्लीमधून बिहारला आता मी निघणार आहे आणि म्हणून मी बिहारच्या यशाचं अभिनंदन करावं म्हणून गृहमंत्री अमित शाह साहेबांना भेटलो. अतिशय चांगली चर्चा झाली, त्यांचं अभिनंदन केलं आणि अतिशय मोठा दैदिप्यमान असा लँडस्लाईड विक्ट्री बिहारमध्ये NDAला मिळाली आणि NDAचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला देखील त्याचा आनंद आहे आणि म्हणून मग जाता जाता त्यांना भेटणं, त्यांचं अभिनंदन करणं, शुभेच्छा देणं हे झालं. बिहारमध्ये जी विजय मिळाला तो बिहारमध्ये विजय मिळाला तो NDAच्या एकजुटीमुळे मिळाला. महाराष्ट्रात NDA आपापसात भांडताना दिसते, तर त्याच्याबद्दल तक्रार झाली? नाही, तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो. रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी. त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो आणि खरं म्हणजे बिहारमध्ये NDAमध्ये 5 पक्ष एकत्र होते आणि 5 पक्षांच्या एकजुटीमुळे प्रचंड मोठं यश त्या ठिकाणी बिहारच्या जनतेने NDAला दिलं आणि पूर्वीचं त्यांना जंगलराज नको होतं आणि त्यांना विकासराज हवं होतं आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली, त्यांच्यावर विश्वास ठेवला. नितीशजींनी जे काही तिथे पूर्वीचा काळ होता तो बदलला आणि त्यामुळे एकत्र जेव्हा एकजुटीने आपण लढतो तेव्हा यश नक्कीच असतं. आणि महाराष्ट्रामध्ये देखील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं एकीचं बळ आणि एकजुटीची ताकद काय असते. तिकडे महाराष्ट्रामध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली. महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला विजय दिला, ही वस्तुस्थिती आहे. काल मंत्र्यांनी बहिष्कार टाकलं कॅबिनेटमध्ये, काल मंत्र्यांनी बहिष्कार टाकलं, त्यानंतर तुम्ही ते अमित शाह यांच्या दारी पोचलेत आणि BJP वर्सेस शिवसेना ऑन ग्राउंड कुठे अरे बाबा, हे सगळं तुमचा कल्पनाविलास आहे. हे सगळे तुम्ही पतंग उडवत असता. आतमध्ये मी बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत. एवढा पण मी एवढं सांगतो की ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली. त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे. अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे. तो दिल्लीचा विषय नाही आहे. मात्र नाराजगी व्यक्त केली का? नाराजी दूर झाली नाही, नाराजीचा हा विषय इथं नव्हताच मुळात. त्यामुळे तो विषय जो होता तो महाराष्ट्र स्तरावरचा आणि स्थानिक पातळीवरचा होता, तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय नव्हता. आणि त्यामुळे गणेश नाईक यांच्याकडनं सातत्यानं शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातो, खास करून नेत्यांचे नावं घेऊन आव्हान दिले जातात. तर त्याकडे कसं बघता तुम्ही? या बाबतीमध्ये त्यांचे जे काही पक्षश्रेष्ठी असतील तो निर्णय घेतील. रवींद्र चव्हाणांची, खास करून रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या भूमिका, त्यांनी ज्या पद्धतीने पक्षप्रवेश केले, तुमच्या पक्षा ज्या तुमच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला होता त्यांना पक्षात घेऊन ताकद देण्याचं काम. अरे बाबा, झालं ना ते, काल विषय संपला. तो इथे विषय दिल्लीत नाहीये. तुम्ही आता दिल्लीत आहात का मुंबईत आहात? दिल्लीत आहे. त्यामुळे तो विषय काल संपलेला आहे. तो विषयाला एवढा मी गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. त्यामुळे तो विषय काल संपला. तिकडे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले लीडर आहेत, मी शिवसेनेचा लीडर आहे. त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना जे काही सांगायचं ते काल ठरलेलं आहे. प्रदेशाध्यक्षांवर वरिष्ठ शेवटी. अरे बाबा, तो त्यांचा पक्षाचा विषय आहे ना. ते त्याप्रमाणे ते ज्यांना काही सांगायचं, सूचना द्यायचं. मी माझ्या पक्षाच्या असलं तरी त्याचा त्रास मात्र इतरांना, सहकार्यांना होतोय महायुतीतल्या. महायुती मजबूतीने निवडणुकांना सामोरी जाते आहे.
आणि या महायुती जसं विधानसभेत यश मिळालं तसं महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिकांमध्ये देखील चांगले यश मिळेल. हिंदी में जानना चाहेंगे, कल नीतीश कुमार जी सीएम पद की शपथ ले रहे, आप वहां पे जा रहे हैं, अजित पवार जी आ रहे, सीएम देवेंद्र फडणवीस भी जी आ रहे हैं, और इसके बीच में आप अमित शाह जी से मिले, क्या बात है? बिहार में कल शपथ विधि है. ये बहुत हमारे लिए एनडीए के लिए खुशी की बात है और बिहार की जनता ने एनडीए को बहुत भारी मतों से जीत दिलाई है और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व पर विश्वास जताया है और थंपिंग मेजॉरिटी दी हुई है.